नमस्कार. भारतातील आद्यनगरे या दुसऱ्या प्रकरणामध्ये मागील काही तासांमध्ये आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, त्यांची महानगरे, गाव वसाहती आणि जे हडप्पाकालीन नगरे होती यांचा परस्पर संबंध याविषयीची माहिती मागील काही तासिकांमध्ये आपण पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपल्याला या हडप्पा संस्कृतीमध्ये जी नगरे होती या नगरांचा ऱ्हास होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या त्यांचा अभ्यास आजच्या तासिकेला आपल्याला करायची आहे. तर हडप्पाकालीन नगरांचा ऱ्हास किंवा ऱ्हासाची कारणे किंवा पतनाची कारणे यामध्ये एकूण 4 पॉईंट सांगितलेले आहे. एक म्हणजे सिंधू नदीचा प्रकोप किंवा महापूर, दुसरा पॉईंट सांगितलेला आहे भूकंप किंवा ज्वालामुखी, आणि तिसरा पॉईंट सांगितलेला आहे आर्य किंवा परकीयांचं आक्रमण, आणि नंबर 4 हवामान बदल. तर या पॉईंट्स अतिशय सोपी आहेत. यामध्ये सांगितलेलं आहे की पहिला पॉईंट सिंधू नदीचा महापूर किंवा प्रकोप असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जी हडप्पा संस्कृती होती हिलाच आपण सिंधू संस्कृती असं पण या ठिकाणी म्हणतो, कारण ही जी संस्कृती होती ही सिंधू नदीच्या काठी वसलेली होती आणि म्हणूनच हडप्पा संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती असं पण म्हणतो. परंतु या सिंधू नदीला आलेला जो महापूर आहे या महापुरामध्ये ही हडप्पाकालीन जी नगरं होती ही पूर्णतः उद्ध्वस्त होऊन गेली असुद्धा याचे कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर भूकंप किंवा ज्वालामुखी यांच्या उद्रेकामुळे सुद्धा या हडप्पा काळातील जी नगरे होती या नगरांचा ऱ्हास झाल्याची एक शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. किंवा जेव्हा सिंधू नदीच्या काठी अनार्य लोकांची जी सिंधू संस्कृती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती त्या ठिकाणी आर्य किंवा जे परकीय आक्रमणे या संस्कृतीवर झालेले होते, या आक्रमणामुळे सुद्धा हडप्पाकालीन नगरांचा ऱ्हास झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि नंबर 4 हवामानामध्ये झालेला बदल. हवामानामध्ये जो बदल झालेला आहे यामुळेच जो ज्वालामुखी असेल, दुष्काळ असेल यांचं प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि त्यामुळेच या हडप्पाकालीन नगरांचा ऱ्हास झाल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की हडप्पाकालीन नगरांच्या ऱ्हासाची कारणे लिहा. तर त्यामध्ये आपल्याला हे एकूण 4 ते 5 पॉईंट्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. असं पण या ठिकाणी होऊ शकते की जे या संस्कृतीमधील नगरे होती या नगरांमध्ये जो व्यापार चालत असे तर तो व्यापाराची एक घसरण त्या ठिकाणी निर्माण झाली असेल आणि त्यामुळे या हडप्पा नगरातील जी आर्थिक समृद्धता होती हिला उतरती कळा लागलेली असावी. सोबतच मेसोपोटेमियाची जी आर्थिक संपन्नता आहे जी कमी झालेली होती त्याचा परिणाम म्हणून सुद्धा या नगरांचा ऱ्हास झाल्याचं आपल्याला दिसून येते. पिकाऊ जमिनींचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये सुद्धा झाल्याने शेतीचं उत्पादन घटलेलं होतं आणि त्यामुळे सुद्धा नगरांचा ऱ्हास झालेला होता. हवामानातील बदल व पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे सुद्धा या नगरांचा ऱ्हास झाल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागल्याने सुद्धा जमिनीची प्रत खालावलेली होती आणि त्यामुळे सुद्धा नगरांचा ऱ्हास झाल्याचं दिसून येते. सिंधू सरस्वतीच्या नदीच्या खोऱ्यात झालेल्या प्रचंड भूकंपामुळे नद्यांची पात्रे बदललेली होती. काही सरस्वतींचे पात्रसुद्धा कोरडे झालेले होते आणि या सर्वांमुळे या संस्कृतीमधील ज्या वसाहती होते किंवा नगरे होती या नगरांमधील लोकांनी स्थलांतर केलं आणि या उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात हडप्पा नगरांचा उतरती काळ लागून या हडप्पाकालीन नगरांचा ऱ्हास झाल्याचं आपल्याला दिसून येते. धन्यवाद. या ठिकाणी आपलं दुसरं प्रकरण संपलेलं आहे. पुढील तासिकेला आपण प्रकरण नंबर 3 भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव व वसाहती याबद्दलची माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.